खूप दिवसापासून वाट बघताय ना व्लॉगची, तर आज आहे समोसेचा कुरकुरीत समोसेचा व्लॉग. तर नक्कीच शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगते. तर ही भाजी बनवायची हे सगळं साहित्य आहे. तर कोथिंबीर, वाटाणा, परत काळं मीठ वगैरे घेतलं आहे, चाट मसाला आहे, आमचूर पावडर आहे, परत मग हे काळं मीठ आहे, हे जिरा भाजून क्रश केलं आहे, हे धना पावडर आहे जे भाजून क्रश केलं आहे, बडीशोपला पण सेम केलं आहे, नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट वगैरे एवढं सगळं घेतलं आहे. नंतर जे आपण समोस्यासाठी पीठ मळतो हे सगळं साहित्य त्याचं आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देणार आहेत, सो डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच बघा. तर आता आपण जे समोस्यासाठी पीठ मळून घेतो ते करून घेऊया. तर म्हणजे हे जे समोसे आपण बनवलेत ते गव्हाच्या पिठाचे बनवलेत. आपण नेहमी आपण मैद्याचे समोसे खातो, पण हे गव्हाच्या पिठाचे जे समोसे आहेत ते एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. आणि मी खरंच म्हणजे खाल्ले, मी फर्स्ट टाईम खाल्ले आणि एवढे आवडले ना मला की बासच. तुम्ही खरंच म्हणजे एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि ही एकदम प्रॉपर रेसिपी आहे जी मी तुम्हाला दिलेली आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स मेन्शन करणार आहेत. तर हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. ओवा वगैरे टाकलेला आहे, ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं, आणि बाकीचं वगैरे सगळं एकदम असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं जसं मी मिक्स करून घेते आहे. खूप छान होतात हे समोसे. आणि 2 दिवस तर मला काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळं व्लॉग अपलोड करायला नाही मिळालं. तर असं म्हणजे असा विचार आला की तुमच्यासोबत काहीतरी म्हणजे असं चमचमीत शेअर करावं ज्याचा तुम्हाला यूज येईल. आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि एकदम कुरकुरीत आणि छान समोसे होतात. बाहेरचे समोसे तर तुम्ही खाणारच नाही जर तुम्ही एकदा हे समोसे खाऊन बघितलेत तर. तर हे छान असं कणिक मळून घेतलं आहे मम्मीनी. आणि ॲक्च्युली ती बनवायला होती आणि मी शूट करायला होते, कारण भरपूर दिवस झाले मला व्लॉग अपलोड करायला मिळाला नाही. सो मला काहीतरी खास व्लॉग तुमच्यासोबत अपलोड करायचा होता. छान असं पीठ वगैरे मळून घेतलं आहे मम्मीनी आणि ते अर्धा तास भिजू घालूया आपण, म्हणजे साईडला ठेवून देऊयात झाकून. तर आता आपण बनवूया भाजी. तर तेल मस्त गरम करून घेतलं आहे. तेलमध्ये जिरे आणि मोहरी टाकली आहे मम्मीनी. आणि जिरे मोहरी टाकल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि नंतर बारीक किसलेलं अद्रक जे त्या साहित्यांमध्ये होतं. नंतर कढीपत्ता पण असं बारीक चिरून घेतला आहे, म्हणजे कोणी काढून टाकत नाही, तो पोटात जातो. कढीपत्ता नेहमी खाल्ल्याला चांगला असतो, सगळ्यांनाच माहीत आहे, आणि केसांसाठी खूप छान असतो. तर आता सगळे मसाले टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये. तर हळद टाकली आहे. हळद टाकून झाल्यानंतर चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता त्याच्यामध्ये. आणि जेवढे काही मसाले होते ते सगळे ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेत, सगळे एकदम प्रॉपरमध्ये. तर तुम्ही प्लीज हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर हे लाल तिखट वगैरे टाकते आहे मम्मी. आणि इकडे मी मिक्स पण करत होते आणि ब्लॉग पण शूट करत होते. तर ही धना पावडर पण यूज केली ह्याच्यामध्ये. आणि जे धने असतात ते भाजून त्याचा क्रशसुद्धा केला आहे. तसंच जिऱ्यांचं सुद्धा केलं आहे. जिरे भाजून जिऱ्यांचा क्रशसुद्धा ह्याच्यामध्ये वापरला आहे. तर तुम्ही हे सगळं म्हणजे जेवढं काही आहे ते नक्कीच एकदा ट्राय करून बघा. आणि सगळे मसाले टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाटाणा टाकला आहे. 1 वाटी वाटाणा घेतला होता. सो हा वाटाणा थोड्या वेळ मस्त फ्राय होऊन द्यायचा. आणि फ्राय व्हायला थोडंसं झाकून ठेवायचा आणि मस्त हा वाटाणा शिजून निघतो. तर थोड्या वेळ झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता, थोडासा मोठ्या गॅसवर ठेवला होता आणि नंतर झाकण ठेवलं. तर काही वेळानंतर 10 ते 15 पण नाही, 5 ते 10 मिनटानंतर हा वाटाणा एवढा छान असा शिजला आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकले काळं मीठ आणि ही आमचूर पावडर आहे. आमचूर पावडर, परत मग क्रश केलेलं धना पावडर, जिरा पावडर आणि बडीशोप जी असते ना ती सुद्धा क्रश करून घातली ह्याच्यामध्ये थोडीशी भाजून. ह्या सगळ्याचा खूप छान असा फ्लेवर उतरतो. तर ह्याच्यामधलं एक जरी काही नसेल तर टेस्ट थोडीशी वेगळी येईल. पण तुम्ही हे सगळं जे काही असेल तर तुम्ही ते सगळं म्हणजे ॲड करून बघा. खरंच खूप छान समोसे होतात आणि एकदम टेस्टी होतात, चमचमीत होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात. तर हे सगळं टाकून झाल्यानंतर छान असे बटाटे बॉईल करून घ्यायचे. आणि बटाटे बॉईल करून झाल्यानंतर मस्त क्रश करून घ्यायचे. आणि क्रश करून झाल्यानंतर ते ह्याच्यामध्ये एकदम मस्त असे मिक्स करून घ्यायचे. नंतर थोडेसे स्मॅश करून घ्यायचे, कारण मोठे जर असतील समोसेमध्ये तर मग ते काय एवढं टेस्ट म्हणजे असं मध्येच व्हाईटवाला बटाटा आला तोंडात तर मग ते चव देत नाही. तुम्ही सुद्धा एकदा खाऊन बघितलं असेल. सो छान मस्तपैकी असं क्रश करून घ्यायचं ह्या क्रशरनी. आणि छान क्रश करून झाल्यानंतर मस्त ह्याला गार व्हायला ठेवून द्यायचं.
तोपर्यंत आपलं कणिक पण मस्त भिजलेलं होतं आणि नंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ह्याच्यामध्ये, ज्याने खूप छान अशी टेस्ट येते. आणि नंतर हे गार व्हायला साईडला ठेवून द्यायचं मिक्स करून. तर हे कणिक आपलं छान असं भिजलं होतं. खूप म्हणजे असं पातळ नाही, खूप घट्ट नाही, हे असं एकदम म्हणजे थोडंसं फक्त घट्ट असं मळून घ्यायचं, जेणेकरून समोसे छान तयार होतात. तुम्ही आता बघाच की मम्मी कसे समोसे तयार करते. तर आता आपण तयार करायला घेतोय मस्त असे समोसे. तर पहिले तर असे सगळे इक्वल पार्ट्समध्ये सगळे असे करून घ्यायचे, सगळे म्हणजे सगळे जे पीठ आपण मळले ते सगळे इक्वल पार्ट्समध्ये करून घ्यायचं. नंतर हे असं लाटून घ्यायचं, म्हणजे थोडंसं उभंच लाटायचं. तर इकडे मम्मी मला म्हणत होती की मला घेऊ नकोस व्लॉगमध्ये, तरी पण मी तो आगाऊपणा केलाच, कारण मला दाखवायचं होतं की नक्की कोण हे समोसे तयार करते. सो मी तिलासुद्धा ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर हे असं लाटून घेते मम्मी. आणि ह्याला म्हणजे ना एवढं छान हे कणिक तयार झालं ना की ह्याला आपण लाटताना पीठ लावायची सुद्धा गरज पडत नाही. तुम्ही साईडला बघताय की पीठ घेतलं होतं पण त्याचं काही यूजच झालं नाही, तर नंतर ते ठेवून दिलं, कारण ते चिटकत पण नव्हतं पाट म्हणजे पोलपटला, आणि लाटण्याला पण कशालाच चिटकत नव्हतं. सो काही पीठ घ्यायचा प्रश्नच नाही आला. तर हे असं लाटून घेतल्यानंतर ह्याला इक्वल पार्ट्समध्ये कट करून घ्यायचं. आणि ह्याच्यानंतरची प्रोसेस नक्कीच बघा की मम्मा कसा समोसा तयार करते. एकदम छान आणि कुरकुरीत असा समोसा होतो ह्याने. तर हे असं एकदम प्रॉपर करून घ्यायचं आणि थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे तळताना समोसा फुटत नाही. चिटकून घेतलं नीट तरच मग समोसा राहतो. तर हे असा कोनसारखा शेप बनवून घ्यायचा. त्याच्यामध्ये 2.5 स्पून तरी बसतात. सो 2.5 स्पून जी भाजी असते आपण बनवलेली त्याच्यामध्ये भरून घ्यायची छान अशी. आणि नंतर जो अपोजिट साईड आहे त्या अपोजिट साईडला मम्मीने एक प्लेट टाकली, जेणेकरून थोडंसं असं छान लुक येतो समोसेला. आणि प्लेट टाकून झाल्यानंतर दोन्ही जे पार्ट्स आहेत ते असे चिटकून घ्यायचे एकमेकांना. आणि हा आपला झाला आहे समोसा तयार. तर तुम्ही पुढे बघा की हे समोसा बसतात सुद्धा, म्हणजे किती छान, म्हणजे असे बसतात, ते पडत नाही आहे, काहीच नाही आहे, आणि एकदम छान असे झालेत. तर हा मम्मीने दाखवला तयार करून. आणि नंतर अजून एक तयार करताना बघूया, जो मी अजून जवळून दाखवला आहे तुम्हाला. सो शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. 2 दिवस ब्लॉग्स अपलोड नाही केले म्हणून अनसबस्क्राईब करू नका. थोडा फॅमिली प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे पर्सनल प्रॉब्लेम होता, आजारपणा वगैरे आला होता. सो मला ब्लॉग अपलोड करायला वेळ नाही मिळाला आणि रेकॉर्ड करायला, एडिट करायला सुद्धा वेळ नाही मिळाला, कारण हे सगळं मलाच करावं लागतं. म्हणजे माझं कोणी एडिटर वगैरे कोणच नाही आहे. सगळं जे काही एडिटिंग करते, रेकॉर्ड करते, शूट करते, ते सगळं मीच एकटी करते. सो ते मला कधी कधी पॉसिबल होत नाही काही कामांमुळे. तर मी इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग्स अपलोड करत जाईल. तर हे आपले झालेत 2 समोसे तयार, पुढचे दाखवतेच. तर हे तेल आपलं तापलं नव्हतं, पण मी जरा गडबड केली मिरची टाकायची. तर त्याच्यानंतर थोडंसं मोठा गॅस करून हे मिरची वगैरे मी तळून घेतले. आणि नंतर हे आपले समोसे सगळे झाले होते तयार. तर मी तुम्हाला मेजरमेंट देईल आणि मेजरमेंटमध्ये तुम्हाला सांगेल मी की किती मेजरमेंटमध्ये किती समोसे तयार होतात, जे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. सो तुम्ही डिस्क्रिप्शन बघून ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. खूप इझी आणि मस्त आहे. तर छान असे मी ह्या मिरच्या तळून घेतल्यात. आणि गरम गरम मिरच्यांमध्येच मीठ घालायचं ह्याच्यावरती, म्हणजे ते मीठ आहे ना गरम ह्याच्यामध्ये मेल्ट होऊन जातं. आणि कितीही तिखट मिरची असली ना तर ती तुम्हाला तिखट बिलकुल लागणार नाही. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर तिकडे मम्मी समोसे करत होते, तोपर्यंत मी इकडे मिरची तयार करून घेतली. आणि गरम गरम मिरचीमध्ये जसं मी सांगितलं तसं मीठ टाकून घेतलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. तर मी तुम्हाला जेवढं मेजरमेंट दिलेलं आहे तेवढ्या मेजरमेंटमध्ये 17 ते 18 समोसे तयार होतात आणि एकदम भरभरून असे छान. तर तेल तापलं होतं आणि आता हे समोसे घेतलेत आपण फ्राय करायला आणि खूप छान आणि सुंदर हे समोसे तयार होतात. तर ह्याचा कलर म्हणजे असं थोडंसं लाईट ब्राऊनपर्यंत युसर ह्याला फ्राय करत राहायचं. बारीक गॅसवरच फ्राय करायचं. तुम्हाला जास्तीच गडबड असेल तर तुम्ही मोठ्या फ्लेमवर सुद्धा करू शकता, तशी आम्हाला होती. सो आम्ही म्हणजे गरम फ्लेमवरच तयार करायला घेतलं.
सो तुम्ही लास्टला बघू शकता की हे समोसे किती छान तयार झालेत आणि एकदम मस्त आणि कुरकुरीत झालेत. काय करता बाहेरच्या समोस्यांना, जर एवढे टेस्टी समोसे घरीच बनत असतील तर. आणि आम्ही नेहमी पण जेव्हा घरी समोसे बनवायचो ना की आम्ही त्याच्यामध्ये ओला हरभरा टाकायचो आणि कांदा टाकायचो. पण ह्यावेळेस पण मी मम्मीला म्हणत होते की मम्मी कांदा टाक यार, मला बिना कांद्याचे समोसे आवडत नाही. मी वडापावमध्ये सुद्धा भाजी जी असते ना त्याच्यामध्ये कांदा घालायला लावते. बट मम्मा मला ह्यावेळेस बोलली की एकदा असे समोसे खाऊन बघ, तुलाही नक्कीच आवडतील. आणि मला खरंच खूप म्हणजे खूप आवडले. तर हे आपले छान मस्त असे समोसे तयार झालेत. तुम्ही कलर पण बघू शकता किती छान कलर आला आहे आणि खूप छान असे रेडी झालेत. वाव, म्हणजे मला होस्तर सुद्धा थांबत नव्हते. मी गरम गरम पटकन लगेच प्लेट वगैरे तयार केली आणि लगेच खायला बसले. स्वामींच्या पुढे वगैरे प्लेट ठेवली आणि नंतर मस्त खायला घेतले. छान लागत होते आणि खरंच खूप टेस्टी झाले होते. मी अजूनही सांगते, तुम्ही एकदाच नक्की ट्राय करून बघा. तर आम्ही चटणी वगैरे काही बनवली नव्हती, आम्ही सॉससोबतच खाल्ले होते ते. आणि हा चिली सॉस होता, रेड चिली सॉस, आणि खूप छान लागली खायला. तर इथे मम्मी छान अशी प्लेट तयार करते, अशी ग्रीन चिली वगैरे, आणि इथे 3 ते 4 समोसे ठेवले आणि मस्त असं मम्मीने हे प्लेटर तयार केलं. आणि तुम्हाला तो समोसा फोडून सुद्धा दाखवणार आहे, जो मी तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा दाखवला आणि एंडला सुद्धा दाखवते आहे की समोसा किती छान झाला आहे, मस्त झाला आहे एकदम. थोडंसं मस्त असं छान डेकोरेट केली आहे मम्माने प्लेट. आणि तिनेसुद्धा म्हणजे फर्स्ट टाईम हा रेसिपीचा व्लॉग आम्ही शूट केलेला आहे. तर कसं झालं आहे नक्कीच सांगा, कमेंट करून सांगा कसं झालं आहे. आणि आवडलं असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर शेअर करा, डाउनलोड करून ठेवा आणि सेव्हसुद्धा करून ठेवा. तर हे झालेत आपले तयार समोसे. कसे झालेत नक्कीच सांगा. थँक्यू, बाय बाय.